तुम्हाला माहित आहे का, एक तरुण ज्याने फक्त 25 वर्षांचं आयुष्य जगलं पण इतिहासात भगवान म्हणून नाव कोरलं. आज आपण भेटणार आहोत त्या क्रांतिकारकाला ज्याने आदिवासी समाजाला जागं केलं आणि इंग्रजांच्या अत्याचाराला धैर्याने उत्तर दिलं. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल. नमस्कार, मी नवीन आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 320 पॉवर्ड बाय GoPrack.com. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्ह्यातील उलियातू या गावी झाला. त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात गेले. त्यांची प्रतिभा पाहून एका पारधी नेत्याने त्यांना शाळेत टाकण्याचा सल्ला त्यांच्या पालकांना दिला. वाचन व लेखन येत असल्याने त्यांनी महाभारत, रामायण व गीता असे अनेक हिंदू धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. त्या काळातच ब्रिटिश सरकारचे शोषण आणि दडपशाहीचे धोरण शिगेला पोहोचले होते. अशा परिस्थितीत बिरसा मुंडा यांनी आदिवासींचे प्रबोधन केले. 1894 हे वर्ष बिरसा मुंडा यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वर्ष ठरले. आदिवासींच्या जमिनी आणि हक्कांसाठी सरदार चळवळीत बिरसा मुंडा हे 1894 साली सामील झाले. बिरसा मुंडा यांच्या अनुयायांनी अनेक ठिकाणी ब्रिटिशांवर हल्ले केले. 3 फेब्रुवारी 1900 रोजी चक्रधरपूरच्या जामकुपाई जंगलात त्यांना अटक करण्यात आली. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या.